नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज में अर्चना, मुंबई। नाही रे, आम्ही इथे पाठवतो काय दिवस त्या दिवशी होतो साखरपाला पण एवढ्यापर्यंत आमच्यावर करतील त्याच्यापेक्षा दुप्पटपर्यंत तुमच्यावर करतील आणि तुम्हाला ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणावर, ज्या ठिकाणी कमळ आहे त्या कमळावर आणि ज्या ठिकाणी घड्याळ आहे त्या घड्याळावर आपण सगळे आज महिलांना देखील प्राधान्य देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं। आमच्या शिवसेनेमध्ये देखील महिला भगिनी उभ्या आहेत, भाजपामध्ये देखील महिला भगिनी उभ्या आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील महिला भगिनी उभ्या आहेत। तर मी ती करणार नाही एवढं ठामपणाने सांगून शिवसेनेला बोलतो। मला असं वाटतं की ही भूमिका यांची पाहिजे होती। ही काय पक्ष आमचा वेगळा आहे, तत्व आमची वेगळी आहे। काँग्रेसच्या मांडीवर असलेला धनुष्यबाण आणण्यासाठी आम्ही उठाव केला होता, परंतु ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी दिवाळी असेल, गणपती असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न केला, त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पेहरावर तुम्ही बोलता, हा मला असं वाटतं की मीरा भाईंदरच्या लोकांचा देखील अपमान आहे। आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये राहता, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व जे रिक्षा चालक होतं ते आज मुख्यमंत्री झालंय, याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे। आणि तो अभिमान असल्यामुळेच 350 किलोमीटरवरचा उदय सामंत त्यांच्या मीरा भाईंदरवासियांनी एकनाथ शिंदे साहेबांचं देणदर्जींचं नेतृत्व पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येक आमदार त्याच्यासाठी मानसिकता ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सगळे सण करायला मदत केली, त्या एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना तुमची जीभ कशी झडत नाही हा माझ्यासारखा प्रश्न आहे। ठीक आहे, राजकारणामध्ये हेवे दावे असू शकतात, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, ज्यावेळी मी उद्धव ठाकरे साहेबांकडे शिवसेनेमध्ये गेलो, माझ्या हातामध्ये शिवधनुष्य काय ते शिवबंधन बांधलं गेलं, त्यावेळी मी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडतोय, स्थानिक आजही मी भावकी मानतो, आजही मानकऱ्यांना मानतो, आजही मी गावकर मानतो, आजही मी फुटकरी मानतो, आजही मी कारभारी मानतो, कुठच्याही देवळात यायला मी तयार आहे। 25 वर्षापूर्वी जे नगराध्यक्ष झाले ते देखील आमच्या सहकार्याने झाले होते, परंतु राजकारण किती करायचं आणि किती घाणेरडं करायचं याला देखील मर्यादा असते। परवा माझ्या रत्नागिरीमध्ये एक सभा झाली, ही सभा त्याच्यापेक्षा मोठी आहे, ही मुंबई जबाबदारीने सांगतो, ही मुंबईकरांची आजची सभा ही त्याच्यापेक्षा मोठी आहे। त्या माझ्यावर टीका झाली, नारायणराव राणेंवर टीका झाली, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका झाली आणि त्या टीकेला सुरुवात या महाशयाने केली। अरे माझ्यावर टीका मी समजू शकतो, मला शब्द देतो, पुढच्या 2 महिन्यामध्ये गंगा तीर्थाचा देखील प्रश्न आम्ही दोघे मिळून बसू पिटू आणि ते देखील पर्यटन स्थळ महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी खुलं करू। शेवटी मानसिकता लागते आणि मानसिकता लागत असताना फक्त टक्केवारीचा विषय करून नाही, तर भविष्यात आशीर्वादाची टक्केवारी 100% राहिली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे। आणि म्हणून मग त्याचा मी उल्लेख केला, हे सगळं जर करायचं असेल तर दानव खिशात द्यायचे लागतात। अनेक असे प्रसंग आहेत, अनेक असे प्रसार करा, तुमचा काय खोटा असेल चांगला असेल तुमचा तुम्ही करा, पण मला चाकरमानाला एक विनंती करायची आहे, ज्यावेळी परशुराम घाटाचा खाली आला काही खऱ्या अर्थाने विकासाला मतदान करा। आज धूत पापेश्वराचं मंदिर कोण बांधतंय? धूत पापेश्वराचं मंदिर MSRDC बांधतंय आणि त्या MSRDCचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, आता दादा भुसे झाले। MSRDCचं मंदिर बांधणारा देशातला पहिला जर मुख्यमंत्री कोण असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत आणि ते भाग्य तुमच्या राजापूरवासियांना मिळालेलं आहे। धूत पापेश्वराचं मंदिर राजापुरातलं MSRDC बांधतंय।
MSRDC रस्ते करायचे, MSRDC पुलं बांधायची, MSRDC विमानतळ करायची, परंतु महाराष्ट्रामध्ये त्या राजापूर तालुक्याचं भाग्य निघालं. MSRDC पहिलं मंदिराचं काम आज आपल्या राजापूरमध्ये होतं. त्याचा पाठपुरावा कोणी केला? ज्याला साहेबांचं धरणाचं नाव बदलता आलं नाही ते आजही इंग्रजांचं आहे, त्यांनी राजापूरच्या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलूच नाही. आणि काय गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. 2004ला काय झालं, 2009ला काय झालं, 2014ला काय झालं, 2019ला काय झालं, 2024च्या खासदारकीला काय झालं हे देखील मला माहिती. तुम्ही राजकीय संस्कार पाळा, मी राजकीय संस्कार पाळतो. त्याच्या उमेदवारांना काय मेहनत करावी लागली. 15 वर्ष फक्त पाणी मंजूर करणार आहे या भावनेमध्ये आम्ही सगळे राहिलो. आणि अजून एक महत्त्वाचा किस्सा सांगतो. आमच्या राजापूरला एक साहेबाचं धरण आहे, साहेबाचं धरण. परवा आम्ही एका मिटिंगला गेलो. मी अधिकाऱ्यांना विचारले साहेबाचं धरण याचा काय अर्थ आहे. नाही म्हटलं ते इंग्रजांनी बांधलंय म्हणून साहेबाचं धरण. म्हटलं साहेब 1947 साली इंग्रजला गेलाय, लंडनला गेलाय, पुढच्या वर्षीपासून साहेबाचं धरण आता साहेबाचं धरण नाही, राजापूरवासी सांगतील त्या नावाने ते धरण ओळखलं जाईल. हे असते नागावर मारा. आणि आम्ही नागावर मारणारे काठी आहोत, आम्ही आपल्यावर कधी काठी मारू. आणि म्हणून दादागिरीची भाषा तर सोडूनच द्या. दादागिरी तर होऊच शकत नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे हे देखील त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचा पराभव काळ आहे हे देखील तुम्ही माहिती नसते. शस्त्र कशी घातली मुंबईच्या बैठकीला सगळी मंडळी उपस्थित. स्वतः उमेदवारांनी सांगितलं माझी गॅरंटी नाही, गॅरंटी महायुतीच नाही. करण्याचा प्रयत्न केला, भरत गोगावले आणि संजय शिरसाटांना आणून राजापूरमध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागली. तर तुम्ही कुठेही तोंड दाखवू शकत नाही. एवढं कर्तृत्व तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या इथे केलं आणि मग संध्याकाळी तुम्ही पळून आलेला आहे. त्याच्यामुळे निष्ठा आम्हाला शिकवायची गरज नाही. परवा कुठेतरी म्हणाले 2 सामंतांचा हस्त करणार आहे. सामंतांचा हस्त रत्नागिरीत नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही काम करतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रात असा कोण पैदा झाला नाही जो सामंतांचा हस्त करू शकतो. हस्त तुमचाच. आणि दादागिरीची भाषा. मी वयाच्या 28व्या वर्षी आमदार झालो. फक्त मी काय बोलत नाही, पण मी हाताने गाठ मारेन की तुमच्या खिशातनं उपचार करतो, त्यांचं आयुष्य सुधारतो. आणि ते जर त्याच्यातनं बरे झाले तर त्याच्या एवढा दुसरा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असतो. आणि म्हणून ज्याने स्वतःच्या खिशात कधी हात घातला नाही त्याने आम्हाला CSRच्या आणि दान धर्माच्या गोष्टी सांगतोय. त्यांचा दान धर्म कसा असतो, दुसऱ्याच्या खिशात हात घालून तिसऱ्याला मदत करायची. म्हणजे आपला लॉस काय, आपला लॉस काहीच नाही. पैसे आपले नाही, पैसे दुसऱ्याचे, फायदा तिसऱ्याचा. हे धंदे त्यांनी 10 वर्ष केलेले आहेत आणि हे सगळे ओळखा. मी अनेक दिवस भैयाला सांगत होतो, अनेक दिवस, की हे जे महाभाग आहेत हे कोणाचेच होऊ शकत नाही. जे एकनाथ शिंदे साहेबांचे झाले नाहीत ते महाराष्ट्रात कोणाचे होऊ शकत नाहीत. ती इमारत आज तुम्ही रेकॉर्डवर सांगतो, ती इमारत ही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्हती, स्वतःच्या भावाला टेंडर करून देण्यासाठी. आज बघा ते कॅन्टीन कोण चालवतंय, त्याचं नाव काढा. त्यांना जर नातेवाईकांची काळजी आहे आणि काम पुढचं माझ्या मतदारसंघातलं क्रेडिट घेतायत कोण हे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे जे काही भावनिक आव्हान आहे आम्हाला सहकार्य केलं आहे. अजित पवारांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामुळे आमचं 100% पोस्टल वोटिंग उमेदवाराला होणार आहे. हे पहिलं मोजलं जातं. मला असं वाटतं की पोस्टल वोटिंग साखरपा मतदारसंघाचे उमेदवार यांची विजयी मतमोजणी सुरू होणार आहे. आता आपण परिवर्तन करण्यात मला मगाशी कोणीतरी सांगितलं अजून एक फार मोठी टेप वाजवली जाते. सिव्हिल हॉस्पिटल जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांसाठी मी काहीतरी म्हणाले राहण्याची व्यवस्था केली. अरे पालकमंत्री कोण, मी की तू? मी पालकमंत्री आहे, नियोजन मंडळ माझ्याकडे आहे, नियोजन मंडळाचा निधी मी वितरित करतो. शेवटी मी देखील माझी सुरुवात राजापूरच्याच माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन गेली. आणि म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा नातेवाईक आज चांगल्या पद्धतीनं राहायला पाहिजे. म्हणून माझ्या कारकिर्दीत, पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत मी 1 कोटी रुपये दिले आणि ती इमारत त्या ठिकाणी उभी केली.
बुजुर्गांना फोन केले, 2700 फोन केले. त्यातल्या फक्त 27 लोकांनी सांगितलं, माझ्याकडे आता त्याची पण यादी आहे, मी पाहिजे तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवतो. फक्त 27 लोकांनी सांगितलं आमच्या शंका आहे त्या फक्त दूर करा. त्या दूर केल्यानंतर आम्ही महायुतीला मतदान करू. परंतु बाकीच्या सगळ्यांनी वन साईड सांगितलं की आम्हाला किरण भैयांच्या धनुष्यबाणासमोर तुम्हाला मतदारसंघामध्ये घडलेली गोष्ट सांगतो. आपल्याकडे पोस्टल वोटिंग आहे. पोस्टल वोटिंगच्या लोकांशी मी स्वतः संपर्क साधतोय. प्रत्येक मतदारसंघामध्ये 1400 हे पोस्टल वोटिंग आहे आणि या विजयाची सुरुवात पोस्टल वोटिंग मधूनच होणार आहे. पोस्टल वोटिंग करणाऱ्या देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार।